विद्यार्थी मित्रांनो, आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 बघत होतो. तर त्यामध्ये एव्हाना आपण नदीचे कार्य बघितलेले आहेत, बरोबर आहे. आता नदीचे कार्य बघितल्यानंतर आपण नदी म्हणजे काय आणि त्यानंतर नदी अपक्षरण कार्य कशा प्रकारे करते, नदीचे वहन आणि संचयन कार्य, नदीचे खडन कार्य आणि त्या व्यतिरिक्त नदीद्वारे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती कशी होत असते वगैरे वगैरे माहिती आपण एव्हाना पाहिलेली आहे. आता ही जी नदी असते ही प्रत्यक्षदर्शी आपल्या पाहण्यात असतेच, परंतु आता आपण थोडं वेगळ्या प्रकारच्या नदीचा अभ्यास करणार आहोत. ती नदी अर्थात हिमनदी. आता आपल्याला हिम नदीचे कार्य आणि भूरूपे यांबद्दल माहिती पाहायची आहे. तर ही जी हिम नदी, सगळ्यात पहिले तुम्हाला हे कुतूहल असेल की हिम नदी म्हणजे नेमकी कशी असते, ती कशी दिसते, बरोबर आहे ना. कारण की ती आपल्या बघण्यात आलेली नाही आहे आतापर्यंत. आणि ती जी हिम नदी असते ती आपल्या प्रदेशात असत देखील नाही. तर मग ती कोणत्या प्रदेशामध्ये असते, तर मुद्दाम मी तुमच्यासमोर हिम नदीचं एक चित्र, हिम नदी कशी वाहत असते हे दाखवण्यासाठी म्हणून तुमच्यासमोर आणलेलं आहे. पण त्याआधी हिम नदी म्हणजे नेमकं काय, ती कशी असते याबद्दल आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, 8व्या वर्गातही तुम्ही अभ्यासलेलं आहे की काही प्रदेशामध्ये तापमान 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जात असतं. तर तशा तापमानाला काय म्हणतात आपल्या भूगोलाच्या भाषेमध्ये, तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे, बरोबर आहे ना. तर आता तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे हे तर तुम्हाला कळलं आहे की बिलो 0 डिग्री सेल्सिअस. आता तापमान जेव्हा बिलो 0 डिग्री सेल्सिअस जातं, 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं, तर तिथे त्या प्रदेशामध्ये जो पाऊस असतो, हा पाऊस असा आपल्याकडे पडतो तसा न पडता हा पाऊस हिमस्वरूपात पडत असतो. पण जेव्हा तो हिमस्वरूपामध्ये पडतो, आता पुढील प्रकरणामध्ये त्या संदर्भात चर्चा करणारच होत आपण हवामानच्या संदर्भामध्ये. तर ती आता पावसाला दुसरा आपला भूगोलाचा शब्द आहे वृष्टी, बरोबर आहे ना. त्या पाऊसच्या ऐवजी मग मी आता इथे वृष्टी शब्द वापरते. आणखी पण दुसरा भूगोलामध्ये शब्द आहे, भूगोल आणि पावसाला अनेक शब्द दिले आहेत. दुसरा शब्द आहे पर्जन्य, बरं आहे ना. तर पाऊस, पर्जन्य, वृष्टी सगळं एकच आहे. तर मग आता तिथे जिथे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जातं तिथे साधा पाऊस पडत नाही, तर तिथे काय होत असतं, हिमवृष्टी होत असते, हिमवर्षा होत असते. आता हिम हा जो शब्द आहे ना भूगोलामध्ये बर्फासाठी वापरतात, हिम, कळलं ना. बर्फ आणि हिम एकच आहे, पण आपण आता भूगोलला अभ्यासतोय म्हणून तिथे बर्फ शब्द नाही वापरणार, आपण काय वापरणार, हिम. तर मग त्या प्रदेशामध्ये हिमवृष्टी होत असते. मग आता ही जी हिमवृष्टी होत असते, तर या हिमवृष्टीमध्ये काय होत असते की हिमाचे थरावर थर जमा होत असतात. आता हिमाचे थरावर थर कसे जमा होतात, तर हे या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. इथे बघा, इथे ना हा जो तुम्हाला पांढरा पांढरा हा जो भाग दिसतोय, हा म्हणजेच हिमाचे थर आहेत. त्यामुळे हे इथे साचले आहेत या भागावरती, म्हणून हा जो आपल्याला पर्वत आहे, हा साधा पर्वत दिसत नाही, तर हा पर्वत कसा संबंध पांढरा पांढरा दिसतो ना. अर्थात हा जो पर्वत आहे हा हिमाच्छादित आहे. आणि इथनं ही जी नदी आहे, ही नदी अशी वाहत आलेली आहे, ही इकडनं अशी अशी वाहत आलेली आहे. तर आणि हा पूर्ण नदीचा हा एवढा स्पेस आहे बरं का. आता ही जी नदी आहे हिला आपण काय म्हणणार, हिम नदी, ठीक आहे. तर आता भूपृष्ठावरती मग या हिमाचे थरावर थर साचत जातात. आता ते कशा प्रकारे साचत असतील बरं, थोडं मी इथे तुम्हाला थोडंसं ड्रॉ करून दाखवते. इथे तर इथे असं 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 हा समजून घे हिम आहे ना. आता हा पहिली लेअर आहे हिमाची, त्याच्यानंतर मग हिमाचे असे थरावर थर साचत जातात, असे थरावरती थर साचत जातात, ठीक आहे. मग आता थरावर थर साचत गेलेले आहेत. आता हा झाला बॉटम एरिया, हा जो एरिया झाला हा कोणता झाला, हा बॉटम एरिया, खालचा जो भाग आहे त्याला आपण म्हणू बॉटम लाईन, ठीक आहे. तर आता हे जे थर आहेत, तर या थराचा हिमाचा भूपृष्ठावरती हिमथर तयार होतो.
आता हिमाच्या प्रचंड वजनामुळे आता हा जो भाग आहे की नाही आता असा साचत गेलेला आहे, तर याचं काय असतं मग वजन पडतं ना, खालच्या भागामध्ये काय पडतं, वजन पडतं. ठीक आहे. तर मग वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरती घसरू लागतं. आता कसं घसरू लागतं ते आपण थोडंसं वरती बघूया आता. तर हा जो भाग आहे ना, तर इथे मग हा जो हिमथर असतो हळूहळू हळूहळू उतारानुसार काय होत असतो, हा असा घसरायला लागतो, हा हिमाचा थर. आता तो घसरत जातो, पण सोबतच दाब आणि घर्षण. आता या हिमाचा काय होत असतो, खाली काय पडतो, दाब पडतो. आणि दाब पडतो आणि दुसरी गोष्ट कोणती होत असते, तर तिथे घर्षण सुद्धा. घर्षण कशासोबत, तर हा जो पर्वतीय प्रदेश आहे त्याचा खालचा जो खडकाचा भाग आहे, तर त्या हिमाचा त्या खडकावरती काय होत असेल, घर्षण होत असतं, बरं ना. तर दाब आणि घर्षण, तर या दोन गोष्टीमुळे जो तळाचा जो हिम असतो, तर त्या तळातला जो हिम अर्थात बर्फ हळूहळू हळूहळू वितळायला लागतो. आता ही जी हिम नदी आपल्या नदीसारखी असेल का बरे, तर नाही. आपली नदी कशी वेगाने वाहते, बरोबर आहे ना, पण ही नदी वेगाने वाहणार नाही. कारण तो जो हिम आहे त्याला काय आकारमान आहे, आपल्या विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला आकारमान आहे, त्याला वस्तुमान आहे, त्याला वजन आहे हिमाला, आहे की नाही. त्यामुळे हिची जी चाल आहे, हिचा जो वेग आहे या नदीचा, हा कसा असणार, संथ आणि हळूहळू असणार. तर मग ही जी हिम नदी आहे ही काय होत असते, अशी उताराच्या दिशेने अतिशय हळूहळू हळूहळू अशी संथपणे ती वाहत असते. आता ही संथपणे कशी वाहते, आपण जर हिमाच्छादित प्रदेशामध्ये गेलो तर ती गंमत आपल्याला पाहायला मिळते. ती किती स्लो अशी हळूहळू, असं वाटतं की जणू बर्फाची चादरच आहे ही नदी नव्हे, तर ही पांढरी बर्फाची चादरच आहे, एक लादीच आहे, आणि ती अगदी हळू अशी वाहत असते. तर अशा प्रकारे ती हळूहळू उताराच्या दिशेने सरकायला लागते. आता ही जी हिम नदी आहे ही आपल्या साध्या नदीप्रमाणे वहन कार्य, खनन कार्य आणि संचयन कार्य हे सगळं कार्य ती देखील करत असते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की वहन खनन संचयन कार्य करते, तर सगळ्यात आधी आपण आता काय बघणार आहोत, तर हिम नदी खनन कार्य कशा प्रकारे करते, ज्याला इंग्रजीमध्ये वेदरिंग हा शब्द आहे. खनन कार्याला कोणता शब्द आहे, वेदरिंग. ठीक आहे. तर ही जी हिम नदी आहे ही खनन कार्य कशा प्रकारे करते, तर याबद्दल आपण आता थोडंसं बघूया. तर हिम नदीचा वेग जसं मी तुम्हाला सांगितलं तो कमी असतो, बरं ना. का कमी असतं, कारण की त्या बर्फाला काय आहे, वस्तुमान आहे, बरोबर. आणि बर्फाचं वस्तुमान कसं आहे, आपल्या साध्या नदीपेक्षा जास्त आहे, आणि त्यामुळे हिम नदी आपल्या तळाचं आणि काठाचं घर्षण मोठ्या प्रमाणात करते. आता इथे तुम्हाला त्यासाठी मी आता एक आकृती दाखवते हिम नदीची समजण्यासाठी. या आकृतीवरनं तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजता येईल. तर हे बघा, हे हिम नदीचं काय, हा जो भाग दिसतो ना, हे हिम नदीचं काय पात्र आहे. तर या आकृतीवरनं आपण हिम नदीबद्दल आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. पण तत्पूर्वी आता हिम नदी जसं मी तुम्हाला सांगितलं की हिम नदी वाहते, तर आता ही जी हिम नदी आहे ना ही अशी वाहून राहिली आहे. तर वाहत असताना हा जो तळाकडला भाग आहे इथे याच्यासोबत सुद्धा तिचं घर्षण होते, तर इथे सुद्धा ती खनन कार्य करणार आणि या भागाचं सुद्धा काय करणार, ती खनन करणार. कळलं. तर आता मला म्हणण्याचं तात्पर्य काय, हा भाग म्हणते मी, तर हा झाला तळाकडला भाग आणि हा झाला काठाकडला भाग, बरं आहे ना. तर काठाकडल्या भागाचं आणि दुसरं काय आहे, हा तळाकडला भाग जो आहे, तर याचं हिम नदी काय करणार, मोठ्या प्रमाणामध्ये खनन कार्य करणार. खनन कार्य करता आणखी भूगोलामध्ये दुसरा शब्द आहे अपक्षरण कार्य करणार. हा तर वारंवार माझ्या बोलण्यात गेला, अपक्षरण. ठीक आहे. आता हिम नदी जेव्हा खनन कार्य करते तर त्यामधनं कोणकोणत्या भूरूपांची निर्मिती होत असते याबद्दलही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर मग आता चला, तर मग मी तुम्हाला भूरूपांची चित्र दाखवते. तर बघा, हे जे दिसते ना, हा कोणता आकार दिसतोय तुम्हाला, इंग्रजीमधला यू आकार दिसतोय ना, अर्थातच यू आकाराची दरी, याला काय म्हणतात, यू आकाराची दरी. तर हिम नदी कशाची निर्मिती करते, यू आकाराची दरी निर्माण करते. आता ही जी हिम नदी आहे ही इकडनं जेव्हा वाहते तर इकडल्या भागाचं पण अपक्षरण करते आणि इकडनं वाहताना इकडल्या भागाचं पण अपक्षरण करते. तर अर्थात या दोन पर्वतामधल्या हा जो भाग आहे याचं अपक्षरण करत जाते आणि हळूहळू याला यू असा आकार प्राप्त होतो. ठीक आहे. आता त्यानंतर यू आकाराची दरी, त्यानंतर आणखी काय, तर
हिमगवर. आताच मी तुम्हाला एक आकृती दाखवली होती. हां, तर या आकृतीमध्ये हा जो खोलगट भाग झालाय ना, तर ॲक्च्युली हा पर्वत पहिले असा नव्हता. हा पर्वत अगदी स्ट्रेट होता. आता इथे एक छोटासा बोगदा तयार झालेला आहे ना, असा डीप पार्ट आतमधला असा डीप खोलगट भाग तयार झालेला आहे. तर याला काय म्हणणार? हिमगवर. आणि हे काय, याला काय म्हणणार? गिरीशृंग. तर गिरीशृंग म्हणजे पर्वताचं अपक्षरण झाल्यानंतर हा जो भाग असा तयार होत असतो, अपक्षरणामुळे तयार होतो, त्याला गिरीशृंग असं म्हणतात. तर आपण काय काय बघितलंय? गिरीशृंग, त्याच्यानंतर हिमगवर, त्याच्यानंतर शुक्कुट. आता शुक्कुट आपण दुसऱ्या आकृतीमध्ये शोध घेऊया शुक्कुटचा. तर शुक्कुट जे आहे ना, तर शुक्कुटची आकृती इथे दिलेली नाही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर शुक्कुट, त्याच्यानंतर गिरीशृंग, लोंबती दरी आणि मेषशिला. तर आता लोंबती दरी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही जी दिसते ना, ही तर याला लोंबती दरी काय म्हटलं, का असं म्हटलेलं आहे? तर हा जो भाग आहे ना, हा तर तुम्हाला माहिती आहे आराम खुर्ची असते की नाही, तर आराम खुर्चीसारखा याला असा आकार प्राप्त झालेला आहे, म्हणून याला काय म्हटलंय? लोंबती दरी. तर काय होत असतं की ही जी नदी असते इथे वाहते आणि वाहत हा जो खडकाचा भाग असतो हा पहिले अगदी सलग असतो, पण मधल्या भागाचं मग तो काय करत असतो, मग नदी वाहताना अपक्षरण करते आणि मग हा मधला भाग, तो खडकाचा जो भाग आहे तो अपक्षरणामुळे विलग होतो आणि तिथे मग एक खाई तयार होते. तर याला काय म्हटलं? ती खाई तयार होती आणि त्याचा आकार असा आराम खुर्चीसारखा होतो, म्हणून त्याला लोंबती दरी असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यानंतर मेषशिला. तर मेषशिला हा जो भाग आहे की नाही, हा सुद्धा अपक्षरण कार्यातून तयार झालेला आहे. याला काय म्हणतात? मेषशिला. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या भागांचं आपण आता माहिती बघितलेली आहे की अपक्षरण कार्यातून अशा प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होत असते. आता नुसतं अपक्षरणच कार्य करते का, खणनच करते का नाही? तर तिने जे अपक्षय केलं आहे, त्या अपक्षय कार्यामधून त्या खडकाचे जे सुटे झालेले भाग आहे, विलग झालेले भाग आहे, खडकाचे तुकडे, खडकाचा चुरा, तर त्याचं नदी आपल्यासोबत काय करून नेते? वहन करून नेते. आणि वहन केल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी त्याचं काय करते? संचयन करते. म्हणून मग काय? वहन आणि संचयन हे सुद्धा त्याचे भाग आहे, बरोबर आहे? तर मग आपल्याला ते सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर मग आता हिमनदीचं वहन आणि संचयन कार्यातनं पण ती भूरूपांची निर्मिती करते. ती कोणत्या भूरूपांची निर्मिती करते तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर हिमनदी वाहताना तिने जे अपक्षरण कार्य केलं, त्या अपक्षरण केलेल्या कार्यातून जो गाळ असतो तयार झालेला, तो गाळ ती देखील ती आपल्यासोबत वाहून नेते, बरोबर आहे ना? आता तुमच्या भाषेत सांगायचं तर आपला कचरा ती स्वतः आपल्यासोबत वाहून नेते, पण तो शब्द आता इथे योग्य ठरणार नाही. तर मग ती काय करते? अपक्षरण कार्य करते, त्यातनं ते खडकाचे सुटे झालेले तुकडे वगैरे वगैरे, तर त्याला आपण गाळ शब्द वापरला, बरं? तर हा गाळ आपल्यासोबत वाहून नेते. तर या गाळाला आता आपण दुसरा शब्द, हा हिम नदीने तयार केलेला गाळ आहे, मग आपण याला काय म्हणणार? हिमोड. आता आपल्याला जर का प्रश्न विचारला की हिमोड म्हणजे काय, तर मग आता आपल्याला काय उत्तर द्यायला लागेल आहे की हिम नदी आपल्यासोबत जो गाळ वाहून आणते, त्या गाळाला आपण काय म्हणणार? हिमोड असे म्हणणार. आता हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार आपण वेगवेगळे भाग पडलेले आहेत. आता या आकृतीमध्ये आपण ते भाग समजून घेणार आहोत. तर कोणकोणते भाग पडलेले आहेत आपण? तर भूहिमोड, बरं? त्याच्यानंतर भू म्हणजे जमिनीवरती जर असेल तर त्याला काय म्हणतात? भूहिमोड, ठीक आहे? त्याच्यानंतर हा जो भाग दिसतोय, हा आणि हा कोणता भाग झाला? हा पार्श्वहिमोड. म्हणजे या भागामध्ये त्यांनी काय केलंय? गाळाचं संचयन केलंय, त्याला आपण काय म्हटलंय? पार्श्वहिमोड, ठीक आहे? आणि या भागामध्ये त्यांनी संचयन केलं, त्याला आपण काय म्हटलं? मधल्या भागात संचयन केलं म्हणून मध्यहिमोड. आणि शेवटच्या भागामध्ये जर का संचयन केलं त्याला अंत्यहिमोड आपण असं म्हणणार, बरं? तर अशा प्रकारे कोणकोणते भाग बघितले आपण? भूहिमोड, त्याच्यानंतर पार्श्वहिमोड, आणि नंतर मग मध्यहिमोड आणि अंत्यहिमोड. तर असे हिमोडाचे एकूण किती प्रकार पाहिलेत आपण? 4 प्रकार पाहिलेत. पुन्हा एकदा रिवाईज करते. या भागामध्ये तिने संचयन केलं किंवा या भागात संचयन केलं कशाचं? गाळाचं. तर त्याला गाळाला आपण काय शब्द दिलेला आहे? हिम नदीने वाहून आलेला गाळ म्हणून त्याला हिमोड म्हटलं, म्हणून याला पार्श्वहिमोड. मध्य भागात संचय केलेला आहे याला मध्यहिमोड म्हटलेलं आहे. आणि हा जो शेवटच्या भागात केलेला आहे त्याला काय म्हटलं आपण? अंत्यहिमोड असं म्हटलंय. तर हे सगळे आपण या आकृतीच्या मदतीने हिमोडाचे प्रकार पाहिले. आता तुम्हाला सोबतच एक काम देते, तुम्हाला ही आकृती आपल्या वहीमध्ये देखील काढायची आहे, बरं?
आता हिमनदीच्या संचयन कार्यामधून होणाऱ्या भूरूपांची माहिती आता आपण घेणार आहोत. तर ती माहिती काय? हिमोडगिरी आणि हिमोड कटक. आता हिमोडगिरी आणि दुसरा शब्द काय म्हटलं मी? हिमोड कटक. तर चला बघायचं आहे तुम्हाला आता हिमोडगिरी आणि हिमोड कटक आकृतीमध्ये बघायचं आहे. तर हां, आता आपण ती आकृती काढलेली आकृती बघितली. आता मी तुम्हाला इथे दाखवते बघा. ही आकृती पण आधी आपण समजून घेऊया. हे बघा, हा जो भाग आहे की नाही, ही पूर्ण ही नदी पण बघा ही अशी असते. मी तुम्हाला मगाशी वर्णन करून सांगितलं ना हिमनदी कशी असते. तर ही अशा प्रकारे म्हटलं ना मी तुम्हाला पांढऱ्या चादरीसारखी दिसते. तर ही बघा ही अशी ही हिमनदी आहे. ही बघा ही अशी वाहून राहिली आणि तिने वाहून आणलेला गाळ तिने मध्य भागात संचयित केलेला आहे. म्हणून याला आपण काय म्हटलं? मध्य हिमोड. आणि मग इकडल्या भागामध्ये हे बघा इकडल्या भागात तिने संचयन केलं तर याला काय म्हटलं आपण? पार्श्व हिमोड म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला आता संचयन कार्यातून निर्माण होणाऱ्या भूरूपांबद्दल मी सांगणार होती. तर ही बघा ही जे हिला आपण काय म्हणणार? हिमोडगिरी. तर हिमोडगिरी काय म्हटलं? का बरं म्हटलं गेलेलं याला? कारण की या नदीने आपल्यासोबत वाहून आणलेल्या गाळाचं संचय इथे केलं आहे आणि त्याचा आकार जो आहे हा पर्वतासारखा थोडासा दिसतो की नाही? इकडे पण बघा पर्वतासारखा. याला मग हिंदीमध्ये पर्वताला काय म्हणतात? गिरी म्हणून याला हिमोडगिरी म्हटलेलं आहे. तर हिमोडगिरी आणि दुसरं काय म्हटलं तर मी? हिमोड कटक. तर हे बघा, तर हा जो भाग आहे या भागाला काय म्हणतात? हिमोड कटक. तर अशा प्रकारे आपण आता हिमनदीचं कार्य आपण बघितलेलं आहे. हां, तुम्हाला एक भाग दाखवायचा राहिला होता. भूहिमोड आहे ना, आपण जे ही आकृती पाहिली ना, तर या आकृतीमध्ये मध्य हिमोड पार्श्व हिमोड सगळं बघितलं होतं, पण भूहिमोड नाही दाखवला गेला. तर तो मी तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवते. तर हा बघा, हा जमिनीवरती साचलेला हा गाळ आहे. तर याला काय म्हटलेलं आहे? भूहिमोड असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे मी ज्या ज्या आकृत्यांचा उल्लेख केला आहे त्या सर्व आकृत्या आपण या चित्रांमध्ये पण बघितलेलं आहे आणि आकृतीच्या स्वरूपात देखील बघितलेलं आहे. आता हिम नदीच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या सगळ्याच भूरूपांची माहिती इथे आपण घेतलेली आहे. कोणकोणती? लोमती दरी, हिमोड कटक, यू आकाराची दरी आहे ना, त्याच्यानंतर हिमोडगिरी वगैरे वगैरे, मेषशिला, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता जसं नदीबद्दल आपण माहिती बघितलेली आहे, नदीमध्ये आपण नदी आणि हिमनदी असं आपण दोघांचीही माहिती बघितलेली आहे. तर त्याचप्रमाणे आणखी निसर्गामध्ये आणखी एक कारक आहे आणि तो कारक म्हणजे काय आहे? तर वारा. तर आता आपल्याला माहिती कशाची बघायची आहे? तर या वाऱ्याचे कार्य आणि भूरूपे याबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत. तर वारा हा जो शब्द आहे हा आपल्या परिचयाचा नाही असं होणे शक्य नाही. कारण तुम्हाला हा आपला दैनंदिन वापरातला शब्द आहे हवा. बरं आहे ना, आपण काय म्हणतो? हवा. त्या हवेला जेव्हा खूप गती प्राप्त होते आणि ती वेगाने व्हायला लागते तर मग आपण दुसरा शब्द काय वापरतो? वारा. ठीक आहे. मग आता आपण काय म्हणणार की हवेच्या हालचालीला, जेव्हा हवा मुवमेंट करते ना, तर हवेच्या हालचालीला आपण काय म्हणणार? वारा. तर आता वारा हे देखील एक कारक आहे आणि नदीचप्रमाणे वारा देखील वहन कार्य करतो, संचयन कार्य करतो, खनन कार्य करतो. म्हणजे वारा देखील हे सगळे कार्य करतोय. तो आता भूपृष्ठाच्या वर कार्यरत आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं? बाह्यकारक असं म्हटलेलं आहे. आता हा जो वारा असतो, बरं आहे ना, आता जिथे टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस जायला तिथे हिमनदी असणार आहे, बरोबर आहे. मग आता हा जो वारा आहे हा देखील एक एजंट आहे आणि अतिशय ॲक्टिव्ह एजंट आहे. तर हा वारा नेमका कोणत्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह एजंटच्या स्वरूपामध्ये कार्य करतो? म्हणजे आपल्या प्रदेशातही वारा आहे, नो डाऊट, परंतु तो ॲक्टिव्हली एक कारक म्हणून कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त काम करत असतो हे आता इथे आपल्याला माहिती करायचं आहे. तर जसं ज्या प्रदेशामध्ये तापमान जास्त असतं आणि वृक्षांचं प्रमाण फार कमी असतं अशा प्रदेशामध्ये वाऱ्याचं कार्य मोठ्या प्रमाणात चालत असतं. ठीक आहे. तर आता मग असा प्रदेश कोणता असतो? तर वाळवंटी प्रदेश आहे ना, वाळवंटी प्रदेश, इथे वारा खूप सुसाट वेगाने वाहत असतो. म्हणजे वाऱ्याला अडथळा करण्यासाठी मोठमोठी वृक्षसुद्धा नसतात, त्यामुळे सुद्धा वाऱ्याचं कार्य जोमाने चालत असतं. वाळवंटी प्रदेश आणि ज्या प्रदेशामध्ये पाऊस अतिशय कमी प्रमाणामध्ये पडत असतो, ठीक आहे ना, त्या प्रदेशात वारा खूप मोठ्या प्रमाणात कार्य करतो. आता अशा प्रदेशामध्ये अर्थात वाळवंटी प्रदेशामध्ये आपण विदारणाचे प्रकार अभ्यासलेले आहेत ना, कायिक, अपक्षय.
अपक्षाला दुसरा शब्द भूगोलामध्ये काय आहे? विदारण आहे. बरोबर आहे ना? विदारण अपक्ष एकच शब्द आहे. तर कायिक अपक्ष अभ्यासले आपण, रासायनिक अपक्ष अभ्यासलेला आहे, आणखी जैविक अपक्ष अभ्यासलेला आहे. बरोबर आहे ना? बायोलॉजिकल. तर आता यापैकी या 3 अपक्षांच्या प्रकारापैकी आपण जेव्हा ते प्रकरण अभ्यासलं तेव्हा आपण कायिक अपक्ष हे वाळवंटी प्रदेशात जास्त कार्यरत असतं हे आपण तिथे बघितलेलंच आहे. बरोबर आहे? तर त्यालाच कायिक विदारण हा शब्द वापरतात. आता हा जो वारा आहे हा नेमकं काय करत असतो वाळवंटी प्रदेशामध्ये, आता हे आता इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर हा वारा अतिशय वेगाने वाहत असतो आणि वाळवंटी प्रदेशात जसं की तुम्हाला माहिती आहे तिथे वाळू असते मोठ्या प्रमाणामध्ये. बरं ना? तर हा जोराने वाहणारा वारा जो असतो हा आपल्यासोबत काय करतो, ही वाळू जी असते ना या वाळूला वाहून नेतो आहे ना. आणि दुसरी गोष्ट वाळूला वाहून नेतो, पण दुसरी मजेची गोष्ट काय आहे आता जी तुम्हाला माहिती नाही आहे? ही तर कॉमन गोष्ट आहे की ती आपल्यासोबत वारा वाळूला वाहून नेणार आहे. तर वारा जेव्हा वाहतो त्यावेळेला त्याचं देखील या नद्यांप्रमाणे खडकासोबत घर्षण होतं आणि वारंवार वाऱ्याचं खडकासोबत जेव्हा घर्षण होणार तेव्हा तिथे देखील ती अपक्षयाची क्रिया घडून येणार आणि मग त्या अपक्षय क्रियेतून खडकाचे जे सुटे झालेले भाग आहे, विलग झालेले भाग आहे, ते देखील वाळूसोबत सोबत तो आपल्या वाहून नेणार. बरोबर आहे ना? तर आता हे झालं वाऱ्याचं वहन कार्य, वाहून नेणे अर्थातच वहन कार्य. तर आता हे वहन कार्य त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात चालतं असं मी तुम्हाला सांगितलं, कारण तिथे झाडं नाही आहे मोठ्या प्रमाणात, उंच उंच वृक्ष नाही आहे. आता वहनबद्दल मी बोलली. मग आता हा वारा जोपर्यंत त्याला स्पीड आहे, जोपर्यंत त्याला गती आहे तोपर्यंत तो असा वाहत 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 जाणार आणि जिथे त्याची गती कमी होऊन जाणार, शून्यात होऊन जाणार, गती एकदम कमी होऊन जायला, मग तिथे तुम्हाला माहिती आहे ना की आपण खूप स्पीडनी धावत सुटतो आणि आपला स्टॅमिना संपला की एका जागेवर आपण थांबतो. बरं ना? तर वारासुद्धा एका ठिकाणी थांबणारच आहे. बरोबर आहे? मग तो वारा आपल्यासोबत वाहून आणलेले सगळं मटेरियल, वाळू, खडकांचे तुकडे, सुटे झालेले कण वगैरे वगैरे हे सगळं वाहून आणलेलं मग तो एका जागेवर काय करणार, तो संचयन करणार. त्या शब्दाला काय म्हणणार? संचयन. तर वाऱ्याच्या वहन कार्यातनं अपक्षरण होत असतं खडकाचं. मग संचयन कार्यातनं पण काही ना काही भूरूपांची निर्मिती होणार, ती देखील आपण इथे बघणार आहोत. तर अशा प्रकारे वारा खनन, वहन आणि संचयन कार्य करतोय. आता वाऱ्याच्या वहन कार्यामधनं ज्या भूरूपांची निर्मिती होत असते त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर वारा आपल्यासोबत काय काय वाहून नेतो मी तुम्हाला सांगितलं. वाळू वाहून नेतोय. बरं आहे ना? खडकांचे जे विलग झालेले भाग आहेत ते वाहून नेतोय. बरोबर आहे? आता काय होतं की ही वाळू, हे खडकाचे सुटे तुकडे हे जेव्हा वाहत जातात ना तर त्यांच्या मार्गामध्ये जे खडक येत असतात तर त्या मार्गात येणाऱ्या खडकाला या सगळ्या मटेरियलचं काय होत असतं, घर्षण होत असतं. बरोबर आहे ना? ते असे वाऱ्याने वाहत वाहत येऊन राहिले आहेत तर रस्त्यात खडक आले तर त्या खडकाचं सुद्धा ते काय होणार, घर्षण होणार या वाळूचं, या खडकाचं. आणि त्यातनं वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती होणार. त्यामध्ये भूछत्र खडक आहे, अपक्षरण खळगे आहे आणि यार्दांग आहे. तर आता यार्दांगची निर्मिती कशी होते याबद्दल आता इथे आपण बघणार आहोत. मी आता तुम्हाला इथे यार्दांग समजावून सांगते. तर बघा इथे हा जो भाग दिसतोय हा कठीण खडक आहे, हा पण कठीण खडक आहे, हाही कठीण खडक आहे आणि हाही कठीण खडक आहे. आणि मधला जो भाग आहे हा मृदू खडक आहे, हा पण मृदू खडक आहे, हाही मृदू खडक आहे, हाही मृदू खडक आहे. आता काय होत असतं की कठीण खडकाची झीज फार कमी वेगाने होत असते, अगदी कमी वेगाने होत असते. पण जो मृदू खडक असतो आहे ना तो सॉफ्ट असतो, त्याच्यामुळे त्याची झीज लवकर होत असते. तर त्यामुळे काय होत असतं, जेव्हा वारा आपला वहन कार्य करतो ना, असा वारा असा येऊन राहिलाय आता त्याला कधी कठीण खडक लागतात तर कधी मृदू खडक लागतात. कठीण खडक लागले की अपक्षरण लवकर होतं आणि मृदू खडक असेल तर वेळ लागतो. तर मग आता हा जो वारा आहे असा वाहत आला तर त्याच्यामध्ये काय होऊन राहिलंय की हा जो कठीण खडक आहे याचं अपक्षरण झालंच नाहीये, या कठीण खडकाचं अपक्षरण झालं नाही, पण हा जो मधला जो मृदू खडक आहे ना याचं अपक्षरण झालं. मग त्यावेळेला मी थोडंसं तुम्हाला आणखी एक थोडीशी छोटीशी वेगळी आकृती ड्रॉ करून दाखवते मी तुम्हाला. तर त्यावेळेला काय होतं की एंड पार्टमध्ये काय होतं की फक्त हा जो कठीण खडकाचा भाग आहे ना हा एवढाच उरतो, हा एवढाच उरतो. आणि हा जो मधला जो मृदू खडकाचा भाग असतो ना हा सगळा हा जो मृदू खडकाचा जो भाग आहे हा पूर्ण गायब होऊन जातो आणि फक्त एवढाच. अशा प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होते. आता सगळ्यांच्या लक्षात फक्त कठीण खडकाचा भाग दिसतो, मधला मृदू खडक अपक्षरण होऊन तो गायब होऊन गेलेला आहे. मग आता अशा प्रकारच्या
भूरूपाची जेव्हा निर्मिती होत असते तर त्याला म्हणतात यार्दांग. ठीक आहे, आता यार्दांग सगळ्यांना कळलेलं आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते भूछत्र खडक. आपण आता भूछत्र खडक हा हे बघा, हे भूछत्र खडक. आता छत्रीच्या आकारासारखं हे खडक झालेलं आहे. तर काय झालं ॲक्च्युली इथे, की वारा हा असा वाहत येत होता, बरं आहे ना. आता वारा जेव्हा वाहत येत होता, वारा एकट्या वाहत येत होता का, नाही, त्याच्यासोबत वाळू पण वाहत आली आहे, खडकांचे सुटे झालेले, विलग झालेले तुकडे पण वाहत आले. आणि या सगळ्यांचं या खडकाला काय झालं, घर्षण झालं. असं जेव्हा वाहलं ना, तर याचं वारंवार या संबंध खडकाला काय झालं, घर्षण झालं. आणि या घर्षणातून ह्या खडकाचा मूळचा जो आकार आहे तो बदलला. तर आता काय होत असतं, की या भागामध्ये घर्षण मोठ्या प्रमाणात झालं म्हणून इथे हा आकार असा झालेला आहे, आणि इथे कमी प्रमाणात घर्षण झालेलं आहे, बरं ना. आणि त्यामुळे हा जो वरचा जो आकार आहे हा छत्रीसारखा झाला आहे ना, आणि म्हणून याला काय म्हटलंय, भूछत्र खडक असं त्याला नाव पडलेलं आहे. तर आता आपण भूछत्र खडक आणि यार्दांग या दोघांबद्दल पाहिलेलं आहे. आता वाऱ्याचे संचयन कार्य. आता मी तुम्हाला सांगितलं की वाऱ्याचा वेग कमी झाला की वारा मग तो आपल्यासोबत वाहून आणलेलं सगळं मटेरियल काय करतो, डिपॉझिट करतो, ते टाकतो. त्यालाच आपण भूगोलाच्या भाषेमध्ये संचयन कार्य असं म्हणतो. तर मग आता यामध्ये काय होतं की खूप दूर अंतरानं वाहून आणलेलं हे सगळं जे पदार्थ आहेत, वाळू, खडकाचे सुटे झालेले कण, हे ते वगैरे सगळं ते एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा त्याची स्पीड कमी होते, गती कमी होते, तिथे तो काय करतो, मग संचयन करत असतो. आता यामध्ये काय होत असतं की कोणकोणत्या भूरूपांची निर्मिती होते, वाळूच्या टेकड्या, बारखाण, सैफ आणि उर्मिचिन्ह. तर मग आता याबद्दल मी तुम्हाला सांगते. आता यांची निर्मिती कशा प्रकारे होतं, ही जी तुम्हाला दिसते ना ही आकृती, तर ही बघा, ही अशी बारखाण, याला काय म्हणतात, बारखाण. आता बारखाणमध्ये काय असतं की ही जी वाळू आहे ना, तर ही वाळू अशी वाहत आली, इकडल्या बाजूनी वाहत आलेली आहे, बरं की नाही. तर मग या भागामध्ये मग असा उंचवटा निर्माण झालेला आहे, आणि इकडल्या भागामध्ये असा खोलगट भाग तयार झालेला आहे. हा बघा, हा खोलगट भाग तयार झालेला आहे ना, तर याला काय म्हणण्यात आलेलं आहे, बारखाण असं म्हटलं गेलेलं आहे. वारा जर या दिशेने असा वाहत गेला वारा, तर इकडल्या भागातली वाळू मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे, आणि त्यामुळे मग इथे असा खोलगट भाग तयार झालेला आहे, बरं आहे ना. आणि इकडे मात्र इकडल्या बाजूने वाहत येणाऱ्या वाऱ्याने काय केलं, इकडे संचयन केलेलं आहे. तर त्यातनं बारखाणची निर्मिती झाली आहे. आता ही जी उर्मिचिन्हे आहेत, आता ही उर्मिचिन्हे काय प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे की समुद्रामध्ये जे पाणी असतं त्या पाण्यावरती सुद्धा असे वेव्ज तयार होत असतात, तरंग ज्याला म्हणतात, सेम वाळूवरती पण तयार होत असतात, बरोबर आहे. आणि त्यालाच उर्मिचिन्ह असे म्हणतात. हे बघा, हे जे दिसतं तुम्हाला हे अशा प्रकारचं, तर ही काय आहे, उर्मिचिन्ह. तर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अशा प्रकारच्या, म्हणजे या रेतीवरनं, या वाळूवरनं वेगाने जो वारा वाहतो, त्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अशा प्रकारच्या उर्मिचिन्हांची निर्मिती होत असते. तर आता आपण बारखाण पाहिलं आहे, उर्मिचिन्ह पाहिलेलं आहे. आता सैफ टेकड्यांची आकृती तुम्हाला दाखवायची आहे. सैफ टेकड्या, येस. आता सैफ हा जो शब्द आहे ना, मुळात हा अरबी भाषेतला शब्द आहे सैफ. तुम्हाला माहिती आहे आखाती देशामध्येच वाळवंटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथे तलवारीला सैफ असं म्हणतात, आणि त्यातनं मग या सैफ टेकड्या, सैफ वाळूच्या टेकड्या हा शब्द तयार झालेला आहे. तर काय होत असतं की वारा जेव्हा वाहतो, तर वाहत असताना ज्या पद्धतीने वाहतो, तर त्यातनं अशा प्रकारे तलवारीच्या आकाराच्या टेकड्या तयार झालेल्या आहे. मधला भाग असा खोलगट झाला आहे, आणि इथे तलवारीच्या आकाराच्या टेकड्या तयार झालेल्या आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे सैफ वाळूच्या टेकड्या. तर आणखी एक भाग हा बघा, यार्दांग. तर यार्दांग मी तुम्हाला त्या आकृतीमध्ये दाखवला, पण हा जो यार्दांग असतो ना, ॲक्च्युअलमध्ये त्याचं जे पिक्चर काढण्यात आलं, फोटो काढण्यात आला, तर ॲक्च्युअलमध्ये हा जो यार्दांग आहे, म्हणजे इथे मी तुम्हाला सांगते की हा जो मधला जो भाग आहे ना, हा मधला भाग म्हणजे हा होता सॉफ्ट, जो ज्याला आपण म्हणू मृदू खडकाचा भाग होता. तर मृदू खडकाचा जो भाग होता त्याचं पूर्ण अपक्षरण होऊन गेलं, आणि हा जो आहे हा आता, तर हा कठीण खडक आहे. कठीण खडकाचा भाग जशाचा तसा राहून गेला, तर मग तो कठीण खडक हा अशा प्रकारे राहून जातो, आणि मधला भाग जो होता हा जो मृदू खडकाचा, त्याचं अपक्षरण झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग हा यार्दांग हा भाग अशा प्रकारे दिसत असतो. तर आता हा जो आहे याला हमादा असं म्हणतात.
तर अशा प्रकारे आपण आता इथे काय बघितलेलं आहे, वाळूचे वहन, अपक्षरण आणि संचयन कार्यामधून ज्या भूरूपांची निर्मिती होते त्या भूरूपांबद्दल माहिती आपण इथे घेतलेली आहे. तर आता इथे ही जी आकृती दिली तुम्हाला अभ्यासासाठी, या तीनही आकृत्या, हे बघा इथे एक मी फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगते, ही बघा ही सैब टेकडीचं उदाहरण आहे, हे बघा अशा प्रकारे. तर या आकृत्यावरनं तुम्हाला ओळखायचं आहे, त्यांची नावं द्यायची आहे. ठीक आहे. तर आता पुढे पुढच्या भागामध्ये याच प्रकरणाचा शेवटचा टप्पा आपण अभ्यासणार आहोत. तो अर्थात भूजल आणि समुद्राच्या ज्या लाटा आहेत, तर त्या लाटांमुळे होणारं वहन, अपक्षरण, आणखी जे काही भूरूपांची निर्मिती होते त्याबद्दल आपण पुढच्या तासामध्ये माहिती बघणार आहोत. आत्ता आपण इथेच थांबूयात.